यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी, 90% तिकीट फिक्स, अनेकांचा पत्ता कट। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाले। पक्षप्रवेशाचे सोहळे देखील दिमाखात पार पडले। मात्र आता 1200 इच्छुक उमेदवारांपैकी 102 जागांसाठी कोणाकोणाला तिकीट द्यायचे याचे कोडे भाजपला पडले। आत्ताच भाजपमध्ये आलेल्या तसेच 50शी ओलांडलेल्या जुन्या उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे। जवळपास 90% तिकीट फायनल झाली असून वाद असलेल्या जागांसंदर्भात येत्या 2 दिवसात तोडगा निघणार आहे। नगरपालिका निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे आता स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलेल्या उमेदवारांचे तिकीट फिक्स करण्यात आले आहे। महायुती करण्यासंदर्भात भाजपकडून शिंदे सेनेला झुलवत ठेवले जात आहे। तिकीट मिळणार नाही हे समजून अनेकांनी पुन्हा घरवापसी सुरू करून आपले तिकीट दुसऱ्या पक्षातून निश्चित केलं आहे। तिकीट न दिलेल्या नाराज उमेदवारांवर शिंदे सेना, दोन्ही राष्ट्रवादीची मदार अवलंबून आहे। उद्या सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी बहुतांश चित्र स्पष्ट होणार आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अक्कलकोट तालुक्यात भाजप मित्रपक्षांशी युती करणार नाही। सोलापूर शहरातील एकूण 10 प्रभागांमध्ये MIM स्वबळावर लढणार। इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत उद्या होणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। UPSC परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील करमळ्यातील डॉक्टर भगवंत गणेश पवार या शेतकऱ्याच्या लेकाची यशाला गवसणी। देशात मिळवले 25वे स्थान, तर सांगोल्यातील सौरभ निंबाळकर याने 77वी रँक मिळवत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष देत आहेत स्वबळाचा नारा। महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका, अद्याप कोणताच निर्णय नाही। शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख संजय कदम उद्या सोलापूर दौऱ्यावर। भाजपने उद्यापर्यंत माहिती न दिल्यास आमची पहिली यादी जाहीर करणार, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांची माहिती। आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. काँग्रेसकडे तब्बल 350 तर राष्ट्रवादी अजित गटाकडे तब्बल 425 उमेदवारांनी दिल्या सोलापूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी मुलाखती। सोलापुरातील विडी घरकुल येथे राहणाऱ्या मलेश सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा रेड्डी यांनी 12 किडन्या विकून कमावले 12 लाख रुपये। स्वतःची किडनी विकताना रॅकेट समजले आणि गोरखधंदा सुरू केला। चंद्रपूर पोलिसांच्या तपासात माहिती उघड। सिद्धेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिला हप्ता प्रतिटन 2500 रुपये देणार, तर दुसरा हप्ता 300 रुपये जून महिन्यात आणि अंतिम हप्ता 200 रुपये दिवाळीला देणार, कारखान्याचे धर्मराज कडादी यांनी केली घोषणा। सोलापूर विद्यापीठात 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणार महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कुलगुरू चषक T20 क्रिकेट स्पर्धा। राज्यातील 20 विद्यापीठांचे संघ होणार सहभागी। जामश्री इलिझियम सोलापूर ओपन 2025 महिलांच्या ITF टेनिस स्पर्धेत भारताच्या सोनल पाटीलचा दुसऱ्या फेरीत प्रवेश। IAS ऑफिसर असल्याचे भासवणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंबड येथील निखिल मदनलाल परमेश्वरी याला तुळजापुरात दर्शनासाठी खोटे आय कार्ड दाखवताना पोलिसांनी केली अटक। राज्यातील शाळांमध्ये आता होणार कीर्तनाचा गजर। मूल्य शिक्षणासोबत संतांच्या शिकवणीचे धडे दिले जाणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती।
फोन टॅपिंग प्रकरणात राज्यभर गाजलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी होणार सेवानिवृत्त. 1990च्या बॅचचे IPS ऑफिसर सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक. इस्रोकडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा 6100 किलोग्रॅमचा अमेरिकन बाहुबली रॉकेट लॉन्च. पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राव्हिओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन. RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात सादर केला दोषमुक्तीसाठी अर्ज. या याचिकेवर सुनावणी घेत खंडपीठाने 15 जानेवारी रोजी ठेवली पुढील सुनावणी. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात 22 नक्षलवाद्यांनी पोलिसांना केले आत्मसमर्पण. प्रत्येकाच्या डोक्यावर 5.5 ते 27.5 लाख रुपयांचे होते बक्षीस. काँग्रेस आणि शरद पवार गट युतीसंदर्भात आज मुंबईत घेणार बैठक. बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचा काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव. मुंबई काबीज करण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोदी आणि शहांचा मुंबईत सभांचा धडाका. सांगलीतील 34 बँक खात्यांवर सायबर पोलिसांची कारवाई. कमिशन बेसवर खात्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर. 34 बँक खात्यातून गैरप्रकार करणाऱ्या जैब जावद शेख वय 22 याला अटक. Kia, movement that inspires. नवी मुंबई विमानतळावरून उद्या होणार टेक ऑफ. पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन. जागतिक घडामोडी आणि ताणतणाव यामुळे सोनं आणि चांदी नव्या उच्चांकांवर. सोनं 1,41,000 तर चांदी 2,17,250 रुपयांच्या वर. नवा ऐतिहासिक उच्चांक. पुणे पुरंदर विमानतळासाठी नववर्षात होणार भूसंपादन. जमीन परतावा दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता. थंडीचा गेल्या 10 वर्षातील विक्रम. पुणे व परिसरात यंदाचा डिसेंबर महिना सर्वाधिक थंड. 1 अंकी किमान तापमानाची नोंद. भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे डॉक्टर सानप यांची माहिती. अयोध्येत राममंदिरात आणखी एक मूर्ती स्थापन करण्यात येणार. रत्नजरीत राममूर्तीची किंमत 25 ते 30 कोटी रुपये. कर्नाटकातील एका अज्ञात भक्ताकडून मूर्तीचे दान. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.